केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रातील मोदी सरकारनं देशात जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं केली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर बुलढाण्यातील संगम चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत निर्णयाचं स्वागत केलं। सर्वप्रथम मी समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने व समस्त देशवासियांतर्फे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं धन्यवाद देतो की त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेऊन पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी जो अंत्योदयाचा नारा दिला होता, शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक जातीतल्या प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यासाठी आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एकत्र येत मोदीजींच्या या निर्णयाला समर्थन म्हणून या ठिकाणी एकत्र आलो। नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने परवाच्या दिवशी जातीनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेण्यात आला त्याचं स्वागत करण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी आज आम्ही इथे श्री छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर जमलो आहोत। भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा, बुलढाणा विधानसभा व महिला मोर्चाच्या वतीने आम्ही इथे हा जल्लोष साजरा करीत आहोत। जातीनिहाय जनगणनेची गेल्या अनेक वर्षांची जी मागणी होती ती मोदी सरकारने इथे पूर्ण करून अंतिम व्यक्तीपर्यंत जे आहे सुविधा पोहोचवण्यासाठी यामधनं मदत होणार आहे। अंत्योदय हे ध्येय समोर ठेवून भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार मागच्या 11 वर्षापासून या ठिकाणी राज्य करत आहे। शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्व सामाजिक स्तरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, ही अंत्योदयाची भावना भारतीय जनता पार्टीने आपल्या ध्येय धोरणामध्ये ठेवलेली आहे।